या प्रकारे आपला जुगाड सक्सेस झालेला आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रोजेक्ट जुगाड फॅक्टरी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता आपल्याकडे सेम बॅटरी आलेली आहे. म्हणजे मागच्या टायमाला आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये बनवली होती, ती थोडी वेगळी होती, ही वेगळी आहे. तर आपण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते चेक करूया आपण, आणि घरच्या घरी आणि कमी खर्चामध्ये कशी रिपेअरिंग करायची ती बघूया मित्रांनो. आपण सध्या त्याचा बॅटरी बॅकअपचा इश्यू आहे, बॅटरीचा इश्यू आहे. तर आपण चेक करूया की चालते की नाही आणि काय करायला लागेल ते. तर नवीन असेल मित्रांनो तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण हिला ओपन करून घेऊया. तर तुम्हाला तर हे माहिती असेल, ओपनर आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला असतो. तर मित्रांनो, हा ओपन झालेला आहे, बघू शकता. तर ह्या बॅटरीचा इश्यू आहे मित्रांनो. तर आपण बघूया रिपेअर करून की काय इश्यू आहे. मागच्या टायमाला आपण हे डायोड चेंज केलं होतं दुसऱ्या बॅटरीचं. तर याचा पण आपल्याला तसंच करायला लागेल आणि प्लस बॅटरी चेंज करावं लागेल आपल्याला. तर आपण पटकन करून घेऊया, व्हिडिओ जास्त मोठी नको व्हायला. माझ्याकडे ही बॅटरी पडून होती, तर ही बॅटरी आपण यूज करूया यासाठी. 3.7 वोल्ट 2000 mAh चांगला बॅकअप आहे याचा मित्रांनो, बघू शकता. इझिली तुम्हाला ही मार्केटमध्ये भेटून जाईल 100 रुपयाच्या आसपास. ते आता तुमच्यावर डिपेंड आहे की मार्केट कसं आहे ते. तर या प्रकारे आपण बॅटरी रिमूव्ह करूया. तर आपण ही बॅटरी तर कनेक्शन करून घेऊया. पहिले ह्या बॅटरीचा व्होल्टेज चेक करून घेऊया आपण, तिचं व्होल्टेज किती आहे. वन 1.56. नंतर ही लो बॅटरी आहे, आपल्याला चार्ज करावं लागेल. नंतर आपण ही नंतर चार्ज करून घेऊया. पहिले तर आपण आधी सोल्डरिंग करून घेऊया मित्रांनो. तर ह्या प्रकारे मी सोल्डरिंग करून घेतले. हे पण तरी सोल्डरिंग करून घेऊया. मायनस मित्रांनो, प्लस मायनस जरा बघून लावा, इश्यू नको व्हायला. आपण ऑन करून बघूया. नाही ऑन होत, बॅटरी फुल डिस्चार्ज आहे, त्यामुळे ऑन होत नाही मित्रांनो. जरा बॅटरी रिमूव्ह करूया आपण, कारण तिथं आपल्याला डायोडचं पण काम करायचं आहे. तर या प्रकारे मी लॉक काढलेला आहे मित्रांनो. तर सर्किट बोर्ड साईडला काढूया. हा जो डायोड आहे तो चार्जिंग लावल्यावर गरम होतो, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये केलं होतं. सेम करायचं आहे याच्यामध्ये, काहीच वेगळी प्रोसेस नाही. या प्रकारे मी हा डायोड ओपन केला आहे. पण ह्या टायमाला आपण डायोड एकच लावूया इथे, हा डायोड आणि दुसरा डायोड. नंतर मित्रांनो, मी डायोड काढलेला आहे, बघू शकता. सेम डायोड. याला पण वन साईड मी कट करतो आणि बघूया कोणती साईड आहे. ब्लॅक साईड खाली आहे, ब्लॅक साईड मी कट करतो.
हा जो छोटा डायव्हर्ट लागलेला आहे मित्रांनो तो ओपन करूया आपण. छोटा डायव्हर्ट येतो, मोठा डायव्हर्ट आहे तो इथं आपण सोल्डरिंग करून घेऊया, जसं आधी केलं तसं. मित्रांनो काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या प्रकारे मी सोल्डरिंग करून घेतो त्याला. मित्रांनो बघू शकता या प्रकारे मी सोल्डरिंग करून घेतलेलं आहे. तर आपण आता चेक करूया गरम होतं की नाही. कनेक्ट केला. तर मित्रांनो आता हा डायव्हर्ट गरम होत नाही. आपला जुगाड सक्सेस झालेला आहे मित्रांनो. बघू शकता बॅटरी थोडीफार चार्ज होते. चार्ज झाली आपली थोडीफार बॅटरी. थोडं बटनचा पण इश्यू आहे, वर्किंग होऊन जाईल. तर मित्रांनो चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जुगाड करण्यासाठी. तर मी याचं पटकन फिटिंग करून घेतो मित्रांनो. फिटिंग झाली का आपण नंतर चार्जिंग लावून घेऊ याला. काम करू, ह्या वायर्स आहेत ते एक्स्ट्रा काढून टाकूया आपण आणि ह्या वायर डायरेक्ट कनेक्ट करूया, म्हणजे आपल्याला टेप वगैरे मारायची गरज नाही लागणार. तर मित्रांनो या प्रकारे मी सोल्डरिंग करून घेतलेलं आहे, बघू शकता. इथे चेक पण करूया. बॅटरी खूपच डाऊन आहे, तर पटकन फिट करूया आपण आणि चार्जिंग लावूया. पटकन स्क्रू लावून घेतो मित्रांनो. वन साइड मी चार्जिंग लावून ठेवतो जरा. इंडिकेटर आला मित्रांनो, बघू शकता. बंद करून ठेवले मी. सगळं स्क्रू फिट करून ठेवूया मित्रांनो. हे DC व्होल्टेज आहे म्हणून त्यामुळे इथे करंटचा काही इश्यू नाही. तरी पण सेफ्टी घेऊन काम करा आणि लक्ष देऊन काम करा. तर मी फिट करतो.
तर मित्रांनो बघू शकता, तर या प्रकारे आपला जुगाड सक्सेस झालेला आहे मित्रांनो. तर आपले चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा.